मित्रांनो, एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती आहे बीड पोलीस पाटीलचा जो काही पेपर आहे, आता तो लवकरच या ठिकाणी होणार आहे पहा. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला पी-डी-एफ हवी असेल, तर पी-डी-एफची जी काही लिंक आहे बघा, आपण एक स्पेशल बीड पोलीस पाटील बघा, बीड पोलीस पाटील भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्या ग्रुपला मित्रांनो ही पी-डी-एफ टाकणार आहे पहा. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की अवश्य जॉइन करा मित्रांनो. त्या ग्रुपला जॉइन होणं खूप आवश्यक आहे पहा. त्या ठिकाणी आपण ही पी-डी-एफ टाकणार आहे. त्यासोबत बघा जे काही झालेले पेपर्स आहेत बघा, ते सुद्धा तुम्हाला त्या पी-डी-एफ सर्व काही मटेरियल तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा किंवा जो काही माझा नंबर दिसतोय खाली पट्टीवरती, त्यावरती मला मेसेज करा, ग्रुपला जॉइन करा म्हणून मी करून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. त्या ठिकाणी लिंक टाकलेली डायरेक्ट तुम्ही ग्रुपमध्ये जॉइन व्हाल पहा. ते काम सर्वात पहिल्यांदा तुम्ही करून घ्या. कारण की पेपर हे तोंडावर आलेले आहेत. कारण की आता हे जर संधी आपल्या हातातून हुकली तर परत पुन्हा चान्स नाही पहा. कारण की पोलीस पाटील भरतीच्या जागा प्रत्येक वर्षी सुटत नसतात. जशी पोलीस भरती सुटते बघा साधी 12वी वाली. पोलीस पाटलाचे बघा जेव्हा या ठिकाणी पूर्ण जागा रिक्त किंवा रिटायरमेंट होतील तेव्हाच या ठिकाणी सगळ्या जागा सुटत असतात. त्यामुळे या संधीचं सोनं करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही ग्रुप आहे बघा, त्या ग्रुपमध्ये नक्की जॉइन व्हा किंवा जो काही माझा नंबर आहे बघा, त्यावरती मला तुम्ही WhatsAppला मेसेज करा बघा. WhatsAppला मेसेज करा. लगेच तुम्हाला एका मिनिटामध्ये मी ॲड करून टाकील. चला आता प्रश्न सोडूयात आपण. मित्रांनो, ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे असं समजा की आपला पेपर चालू आहे. पूर्णपणे बघा या ठिकाणी IMP प्रश्नाची आपण ही टेस्ट घेतलेली पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आपल्याला. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं? अतिशय IMP प्रश्न आहे मित्रांनो, की ग्रामसेवकाची जी काही नेमणूक आहे कोण करत असतं? चला द्या उत्तर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? चला द्या उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी. चला प्रश्न क्रमांक 4 आहे, नगर परिषदेचे प्रशासन टिंब चालवतात. नगर परिषदेचं प्रशासन कोण चालवतं? तर मुख्य अधिकारी चालवतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे मुख्य अधिकारी. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन झाली होती? एकदम सोपा प्रश्न आहे कारण की आत्ताच या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत. कोणत्या झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या? तर पहिली महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन झाली होती? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 मद्रास चेन्नईमध्ये मित्रांनो पहिली महानगरपालिका झाली होती. टिंब हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? खालीलपैकी आपल्याला विचारलंय. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. लक्षात ठेवा ग्रामसेवक हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल पहा. चला प्रश्न क्रमांक 7 आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये टिंब या ठिकाणी कटक मंडळे म्हणजे कॅन्टोन्मेंट अस्तित्वात आला आहे. चला द्या उत्तर. नागपूर जिल्ह्यामध्ये. तर कोणत्या ठिकाणी? तर ऑप्शन क्रमांक 1 कामठी. लक्षात ठेवा मित्रांनो कामठी हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत राज स्वीकारणारं देशातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? चला द्या उत्तर. एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो, की पंचायत राज स्वीकारणारं देशातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. लक्षात ठेवा मित्रांनो राजस्थान हे बनलेलं आहे पहा राजस्थान. आणि आपलं महाराष्ट्र कितवं बनलं होतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? कोण असतो मित्रांनो? तर गट विकास अधिकारी. लक्षात ठेवा गट विकास अधिकारी असतो पहा. गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? तर मित्रांनो गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जी काही जबाबदारी ही ग्रामसेवककडे असते पहा. ऑप्शन क्रमांक 2 ग्रामसेवक. नेक्स्ट आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? अतिशय IMP प्रश्न आहे की किती वर्षाचा असतो? तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो 5 वर्षाचा असतो. सोपा प्रश्न सुद्धा येणार आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पेसा कायदा कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राजशी संबंधित आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 पंचायत राज. चला पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधी चालू झाली होती? तर मित्रांनो कधी सुरू झाली होती? तर 1 मे 1962 लक्षात ठेवा 1 मे 1962 ही चालू झाली होती पहा. नेक्स्ट ही पहा, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांची पहा. लक्षात ठेवा महात्मा गांधी यांची. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?
तर कोणाला आहे मित्रांनो, याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसभेला पहा, लक्षात ठेवा ग्रामसभा. नेक्स्ट आहे मित्रांनो, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडणूकच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यावर निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आतमध्ये त्यामध्ये दाद मागता येते किंवा कोणाकडे? किती दिवसाच्या आत? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 30 दिवस विभागीय आयुक्ताकडे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या समितीच्या व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणत्या समितीची आहे? तर मित्रांनो, कोणत्या समितीची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 स्थायी. लक्षात ठेवा स्थायी. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? जिल्हा परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ते 1962 मध्ये मित्रांनो करण्यात आली. 1962 मध्ये. ग्रामसभेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ग्रामसभेत कोणाचा समावेश होतो? तर 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार यांचा या ठिकाणी समावेश होतो पहा. गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गावचा पोलीस पाटील हा जिल्हाधिकारी. लक्षात ठेवायचे पहा, ऑप्शन क्रमांक 2 जिल्हाधिकारी. भारतीय राज्यघटनेमध्ये पक्षांतर बंदीशी संबंधित अनुसूची कोणती आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 10वी अनुसूची आहे पहा, 10वी अनुसूची. महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत? तर किती मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4 50% जागा. लक्षात ठेवा 50% जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आल्या आहेत पहा. समजलं? पंचायत राज पद्धतीमध्ये सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे कोणती असते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा जिल्हा परिषद असते. ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद आपलं योग्य उत्तर आहे पहा. पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमधील आहे? पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? सांगा पटकन. तर राज्य सूची मित्रांनो, लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय राज्य सूची. समजलं? चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. भारतीय संविधानाच्या टिंबटिंब अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत. तर मित्रांनो, लक्षात ठेवा 11वी अनुसूची. कितवी आहे? 11वी अनुसूची हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो, राज्य सरकार. ऑप्शन क्रमांक 3 राज्य सरकार हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं? तर कोणाचं असतं मित्रांनो? गट विकास अधिकाऱ्याचा असतं. ऑप्शन क्रमांक 4 गट विकास अधिकारी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्याची कमीत कमी किती वयोमर्यादा असणं आवश्यक आहे? तर मित्रांनो, किती वयोमर्यादा? ऑप्शन क्रमांक 3 21 वर्ष. लक्षात ठेवा मित्रांनो 21 वर्ष. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 29 आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त इतकी असते. तर सगळ्यांना माहीत पाहिजे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 7 ते 17 असते पहा. किती? 7 ते 17. नेक्स्ट आहे मित्रांनो, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती? तर बलवंतराय मेहता समितीने मांडली होती पहा. ऑप्शन क्रमांक 4 बलवंतराय मेहता समिती. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वामध्ये आला? तर मित्रांनो, कोणती समिती होती? तर वसंतराव नाईक समिती होती. ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक समिती. महानगरपालिका आयुक्त केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर मित्रांनो, कोणाला असतो? तर राज्य शासन. ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासनाला असतो. पंचायत राज पद्धती कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर पंचायत राज पद्धती मित्रांनो विकेंद्रीकरणावर आधारित आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 विकेंद्रीकरण. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर विलासराव साळुंखे यांना ओळखतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंखे. बीड जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य
विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं, आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो, तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो, जेवढी गाडी फास्ट जाणार, तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत. मित्रांनो, ₹249 ची किंमत असणारे हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो, गाफील राहू नका, लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे, संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. कायदा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? मित्रांनो, समान नागरी कायदा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड. मित्रांनो कोणतं आहे? उत्तराखंड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशामध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर चालू झाला? तर मित्रांनो 2004 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 2004. परराष्ट्र धोरण हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या यादीमध्ये किंवा सूचीमध्ये समाविष्ट आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय. लक्षात ठेवा केंद्रीय. पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रामध्ये नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2015 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2015. खालीलपैकी कोणती कलम राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहे? तर मित्रांनो कोणती पहा 352, 356 आणि 360. भारताच्या अणुऊर्जा खाते खालीलपैकी कोणाच्या प्रशासनाखाली असतं? अणुऊर्जा खातं. तर मित्रांनो अणुऊर्जा खातं हे कोणाच्या अ, प्रशासनाखाली असतं? तर पंतप्रधानांचं जे काही कार्यालय आहे त्यांच्या. नेक्स्ट आहे पहा खालीलपैकी लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात? तर कोण काम पाहतात मित्रांनो? तर जिल्हा अधिकारी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा जिल्हा अधिकारी. माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत बघा माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवात किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीमध्ये देणं अपेक्षित आहे? तर मित्रांनो किती कालावधीमध्ये देणं अपेक्षित आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर 2 48 तास. किती बघा 48 तास हे योग्य उत्तर होईल पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? तर मित्रांनो भारतामध्ये कधी लागू झाला असं विचारलं आपल्याला. त्याचं योग्य उत्तर आहे पहा 2005. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 2005. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाईनचं श्रेय कोणाला दिलं जातं? तर मित्रांनो कोणाला जे दिलं जातं तर पिंगली व्यंकय्या याचं योग्य उत्तर आहे पहा. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर सत्तेचं विकेंद्रीकरण. ऑप्शन क्रमांक 2 सत्तेचं विकेंद्रीकरण. भारतीय राज्यघटनेचं कलम टिंब अन्वये देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करता येते. तर मित्रांनो कधी लागू करण्यात येते? तर 360 कलमानुसार मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा 24 एप्रिल. मित्रांनो लक्षात ठेवा 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. संसदीय शासन पद्धती कोणत्या ठिकाणी विकसित झाली? तर इंग्लंडमध्ये मित्रांनो ही विकसित झालेली आहे. नेक्स्ट आहे पहा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडली तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार लावण्यात येते? तर मित्रांनो अनुच्छेद 356. लक्षात ठेवा 356 नुसार लावण्यात येते पहा. राष्ट्रध्वजाची उंची लांबी यांचं प्रमाण कसं आहे? तर 2:3 मित्रांनो लक्षात ठेवा 2:3.
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आलं? तर 1972 मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1972. भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वजामध्ये कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो? तर केशरी. पहा कोणता असतो? केशरी. बाल हत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता? तर 1829ला मित्रांनो हा पास झाला होता. पहा भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे टिंबटिंब याच्यातून घेण्यात आलं आहे. तर मुंडक उपनिषदमधून घेण्यात आले. पहा भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती कोणाकडून होते? तर राष्ट्रपतीकडून होते. पहा ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. माहिती अधिकार अधिनियम 2005 अनुसार मागितलेली माहिती किती दिवसामध्ये द्यावी लागते? तर 30 दिवसांमध्ये द्यावी लागते. पहा भारतातील कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायदा आहे? तर भारतामधील कोणत्या राज्यामध्ये? पहा याचं योग्य उत्तर आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2 गोवा राज्यामध्ये. पहा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो कोण असतात? जिल्हा अधिकारी असतात. पहा ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा अधिकारी असतात. महाराष्ट्रामध्ये प्रथम टिंबटिंब या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर कुठं बघा? मुंबई या ठिकाणी. नेक्स्ट पहा शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावे असतात तिथे कामकाज कोण बघतं? तर नगरपंचायत पाहते. पहा ऑप्शन क्रमांक 3 नगरपंचायत. नेक्स्ट बघा गावाच्या संबंधित अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती असते? तर कोणती असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसभा. लक्षात ठेवा मित्रांनो ग्रामसभा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर. पहा सगळ्यांचा पेपर माहिती सगळ्यांना कधी बघा 22 फेब्रुवारीला बीड पोलीस पाटलाचा पेपर होणार आहे. पहा काय वाचावं हे कळत नसेल तर लवकरात लवकर आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. योग्य दिशेने तुम्ही अभ्यास करा. यश नक्कीच तुमचं या ठिकाणी वाट पाहते. पहा यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचा या ठिकाणी संच देणार आहे. पहा यामध्ये गणित सुद्धा असणार आहे. सर्व विषय असणार आहे मित्रांनो. आणि सर्वात जास्त म्हटलं तर बघा या ठिकाणी जीकेचे प्रश्न जास्त विचारले जातात. बरोबर आहे की नाही? त्याचबरोबर बीड जिल्ह्याची स्पेशल PDF तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. बीड जिल्ह्याच्या सगळ्या नोट्स असणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या ठिकाणी PDF घेऊन टाका. वेळ फार कमी. पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे PDF उपलब्ध आहेत. पहा त्यामुळे लवकरात लवकर PDF घेऊन टाका. ही वेळ पुन्हा येणार नाही. पहा कारण की एकदा जागा सुटल्या की नंतर तुम्हाला परत जागा सुटणार नाहीत. पहा लवकर कारण की ही भरती वारंवार होत नसते. पहा जशी पोलीस भरती प्रत्येक वर्षी होते तसं पोलीस पाटील बघा जेव्हा रिटायर होईल किंवा जेव्हा जागा रिक्त होतील तेव्हाच होत असती. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा किंवा गुगल पेमध्ये जा किंवा हा जो काही QR आहे पहा किंवा आपला जो काही नंबर आहे त्यावरती 249 रुपये पाठवा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल. पहा लवकरात लवकर जा. बघा निर्णय आत्ता घ्या. 249 रुपये आपण कुठेही गेलो बाहेर तर असेच खर्च होऊन जातात. पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या. तुम्हाला नक्की या PDFचा फायदा होणार आहे आणि वेळ वाया घालू नका. पहा रोज एक PDF वाचा. तुम्ही उशिरा घेतली अजून 2-3 दिवसांनी तर तेवढेच तुमचे प्रश्न कमी पाठ होतील. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. पेपर एवढा पण या ठिकाणी जर पाहिलं तर मीडियम आणि एकदम सोपे प्रश्न येत असतात. पहा चांगले चांगले या ठिकाणी जर तुम्ही रीड केलं तर नक्कीच तुमचा स्कोर वाढेल आणि तुमचं फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव दिसेल. पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या. 249 रुपये जे काही आपला फोनपे नंबर आहे पहा त्यावरती करा. व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सगळे पाठवून देईल आणि आपला जो काही WhatsApp ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा.